तातडीची 5 ते 10 हजारांची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा। कॅबिनेटमध्ये दुष्काळाचे निकष लावायला हवेत। बँकेत घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। नुकसानीसंदर्भात केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या प्रस्तावावर चर्चेची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या। सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावे, वडेट्टीवारांची मागणी। नुकसानाचे आकडेवारी पाहून मुख्यमंत्री मदतीसंदर्भात मागणी करणार। पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचा आकडा नेमका समजत नाही, गिरीश महाजनांची माहिती। बीडच्या नागझरी गावात गोदावरीचे पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल। पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे खराब। अंबाजोगाईत देखील अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठं नुकसान। सोलापुरातील करमाळ्यात पाथुर्डी येथे अनेकांच्या शेतात पाणी। मका, उडीद, कांदा पिकाचं मोठं नुकसान। पंढरपुरात देखील चंद्रभागा नदीला पूर। पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशीच धाराशिवमधील IAS अधिकारी कामावर। अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा। जळगाव